नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 12 एप्रिल 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, अलीकडेच राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन केव्हा साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, एप्रिल 11। स्पष्टीकरण: भारतात अलीकडेच 11 एप्रिल 2026 रोजी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन साजरा करण्यात आला आहे। हा दिवस दरवर्षी एप्रिल 11 रोजीच साजरा केला जातो, जो कस्तुरबा गांधी यांचा जन्मदिन देखील आहे। गर्भधारणा, प्रसूती आणि प्रसूतीनंतर महिलांसाठी योग्य आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याबाबत जागरूकता वाढवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। प्रश्न 2, अलीकडेच UAE आणि कोणत्या देशाने चलन अदलाबदल करारावर स्वाक्षरी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, बहरीन। स्पष्टीकरण: अलीकडेच एप्रिल 2026 मध्ये संयुक्त अरब अमिरातीने बहरीनसोबत एका महत्त्वाच्या चलन अदलाबदल करारावर स्वाक्षरी केली आहे। हा करार 20 अब्ज अमिराती दिरहम किंवा 2 अब्ज बहरीन दिनार इतक्या मूल्याचा आहे। उद्देश: दोन्ही देशांच्या मध्यवर्ती बँकांमधील आर्थिक सहकार्य मजबूत करणे, द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हा याचा मुख्य हेतू आहे। कालावधी: हा करार 5 वर्षासाठी मान्य असेल। बहरीन देशाची माहिती: राजधानी मनामा, चलन बहरीन दिनार, पंतप्रधान सलमान बिन हमद अल खलिफा। प्रश्न 3, अलीकडेच नारीत नावाचे AI टूल कोणत्या राज्य पोलिसांनी लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, गुजरात। स्पष्टीकरण: गुजरात पोलिसांनी अंमली पदार्थांच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी AI आधारित तपास उपकरण सादर केले आहे। भारतातील कोणत्याही राज्य पोलीस दलाने तैनात केलेली ही आपल्या प्रकारची पहिलीच यंत्रणा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। पूर्ण नाव: नारीत AI म्हणजेच नार्कोटिक्स अनालिसिस अँड RAG बेस्ड इन्व्हेस्टिगेशन टूल नावाचे हे ॲप्लिकेशन गांधीनगरमध्ये अंमली पदार्थविषयक गुन्ह्यांविरुद्ध राज्याच्या झिरो टॉलरन्स धोरणाचा भाग म्हणून लॉन्च करण्यात आले। गुजरात राज्याची माहिती: राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत। आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी। गुजरात उच्च न्यायालयाने AIच्या वापराबाबत एक कडक धोरण जारी केले आहे। पंतप्रधान मोदींनी गुजरातच्या सानंदमध्ये केन्स सेमिकॉन प्लांटचे उद्घाटन केले। पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमध्ये सम्राट संप्रती संग्रहालयाचे उद्घाटन केले। माधवपूर मेळा 2026 चे आयोजन गुजरातमध्ये करण्यात आले। जंपस्टार्ट पद्धतीचा वापर करून गुजरातमध्ये गंभीररित्या लुप्तप्राय असलेल्या ग्रेट इंडियन बस्टर्डच्या पिल्लांचा यशस्वी जन्म झाला। UCC बिल मंजूर करणारे गुजरात हे दुसरे राज्य ठरले आहे। गुजरात सरकारने विधानसभेत समान नागरी संहिता 2026 विधेयक मांडले। प्रश्न 4, अलीकडेच कोणाची BPCLच्या नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, संजय खन्ना। स्पष्टीकरण: एप्रिल 2026 पासून प्रभावी वरिष्ठ उद्योगपती संजय खन्ना यांची भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते 31 मे 2029 पर्यंत या पदावर राहतील। त्यांना रिफायनरी संचालन क्षेत्रात 30 वर्षांहून अधिक काळ कामाचा दांडगा अनुभव आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। इंटेलने संतोष विश्वनाथन यांना आशिया पॅसिफिक आणि जपान क्षेत्रासाठी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदोन्नती दिली। नरेंद्र भूषण यांनी भूसंसाधन विभागाच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला। BV रामा मोहन यांची पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या CMD पदी नियुक्ती करण्यात आली। चंचल कुमार यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला। जनरल धीरज सेठ यांनी देशाचे नवीन उपसेना प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला। राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या महासंचालकपदी पीयूष आनंद यांची नियुक्ती करण्यात आली। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली। प्रश्न 5, अलीकडेच कोणत्या पासपोर्ट कार्यालयाने ब्रेल आणि सांकेतिक सेवा सुरू केल्या आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, भोपाळ। स्पष्टीकरण: एप्रिल 2026 मध्ये प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय भोपाळ, मध्य प्रदेश ने दिव्यांग अर्जदारांसाठी ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषाच्या विशेष सेवा सुरू केल्या आहेत। दृष्टिहीनांसाठी ब्रेलमध्ये माहिती आणि श्रवणदोष असलेल्यांसाठी सांकेतिक भाषेतील व्हिडिओंच्या माध्यमातून पासपोर्ट प्रक्रिया अधिक सुलभ करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे। प्रश्न 6,
अलीकडेच कोणी एनएचएआयच्या आरोग्य वन उपक्रमाचा शुभारंभ केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. नितीन गडकरी. स्पष्टीकरण. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच एप्रिल 2026 मध्ये एनएचएआयच्या आरोग्य वन उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. या उपक्रमांतर्गत 11 राज्यांमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जमिनीवर 67,000हून अधिक औषधी झाडे लावली जातील. याचा उद्देश जैवविविधतेला चालना देणे आणि पर्यावरणीय संतुलन प्रस्थापित करणे हा आहे. वृक्षारोपण क्षेत्र: मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, एनसीआर, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये हे वृक्षारोपण केले जाईल. प्रश्न 7. अलीकडेच कॅबिनेट समितीने कोणत्या राज्यात कलाय 2 जलविद्युत प्रकल्पासाठी 14,105.83 कोटींच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. अरुणाचल प्रदेश. स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने अरुणाचल प्रदेशातील 1,200 मेगावॅट क्षमतेच्या कलाय 2 जलविद्युत प्रकल्पासाठी 14,105.83 कोटींच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प अंजोर जिल्ह्यातील लोहित नदीवर विकसित केला जाईल आणि तो 78 महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे ईशान्य भारतातील वीज निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. अरुणाचल प्रदेश राज्याची माहिती. राजधानी ईटानगर. मुख्यमंत्री पेमा खांडू. राज्यपाल के.टी. पारनाईक. आता पाहू अरुणाचल प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. अरुणाचल प्रदेशची गिर्यारोहक कबक यानोहीने दक्षिण अमेरिकेतील सर्वात उंच शिखर अर्जेंटिना येथील माउंट अकोनकागुआ सर केले. अरुणाचल प्रदेशमध्ये अग्निपरीक्षा सरावासाठी भारतीय सैन्य आणि आयटीबीपी यांची संयुक्त मोहीम पार पडली. फुलांच्या वनस्पतींची एक नवीन प्रजाती स्ट्रोबिलॅन्थिस अरुणाचल प्रदेशात शोधली गेली. अरुणाचल प्रदेशातील केई पन्योर हा भारताचा पहिला बायोहॅपी जिल्हा बनला. अरुणाचल प्रदेशच्या सेयांग खोऱ्यात फुलपाखरांच्या 6 नवीन प्रजाती शोधल्या गेल्या. पूर्वी प्रचंड प्रहार नावाचा त्रिसेवा सराव अरुणाचल प्रदेशात आयोजित करण्यात आला. 69व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा 2025 चे उद्घाटन इटानगरमध्ये करण्यात आले. प्रश्न 8. अलीकडेच T20I सामन्यात 9 बळी घेणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. लॉरा कार्डोसो. स्पष्टीकरण. ब्राझीलची वेगवान गोलंदाज लॉरा कार्डोसो T20I आंतरराष्ट्रीय सामन्यात 9 बळी घेणारी जगातील पहिली महिला आणि पुरुष क्रिकेटपटू बनली आहे. तिने 9 एप्रिल 2026 रोजी लेसथोविरुद्ध 3 षटकांत 4 धावा देऊन 9 बळी घेण्याचा हा ऐतिहासिक विक्रम BCA कालाहारी महिला T20 स्पर्धेत केला. आता पाहू क्रिकेटशी संबंधित इतर चालू घडामोडी. अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेटमध्ये सामील होणारा पहिला भारतीय खेळाडू रविचंद्रन अश्विन ठरला आहे. IPL इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा परदेशी खेळाडू सुनील नरेन बनला आहे. IPL इतिहासातील सर्वात महागडी टीम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ठरली आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावणारी महिला खेळाडू रवांडाची फॅनी उतागुशिमानिंदे ठरली आहे. ICC T20 वर्ल्ड कप भारताने जिंकला आहे. बार्बी ड्रीम टीममध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू स्मृती मांधना ठरली आहे. प्रश्न 9. अलीकडेच सिंधी भाषेत भारतीय संविधानाची नवीनतम आवृत्ती कोणी जारी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. CP राधाकृष्णन. स्पष्टीकरण. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी नवी दिल्ली येथे सिंधी भाषेत भारतीय संविधानाची नवीनतम आवृत्ती जारी केली. या प्रसंगी बोलताना श्री राधाकृष्णन म्हणाले की सिंधी ही जगातील सर्वात प्राचीन आणि मधुर भाषांपैकी एक आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देवनागरी लिपीमध्ये भारतीय संविधानाची सिंधी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रश्न 10. अलीकडेच CD गोपीनाथ यांचे निधन झाले आहे, ते कोण होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. क्रिकेटपटू. स्पष्टीकरण. चिंगलप्त दोराईकन्नू गोपीनाथ वय 96 वर्षे हे भारताचे सर्वात वृद्ध जिवंत कसोटी क्रिकेटपटू होते, ज्यांचे 9 एप्रिल 2026 रोजी चेन्नई येथे निधन झाले. ते भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज होते आणि 1952 मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचा पहिला कसोटी विजय मिळवून देणाऱ्या ऐतिहासिक संघाचे शेवटचे जिवंत सदस्य होते. प्रश्न 11. अलीकडेच पॉलिसी बाजारने कोणाची आपली CEO म्हणून नियुक्ती केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. सज्जा प्रवीण चौधरी. स्पष्टीकरण. पॉलिसी बाजारने सज्जा प्रवीण चौधरी यांची
नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रिन्सिपल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती 7 एप्रिल 2026 पासून प्रभावी झाली आहे. चौधरी यांनी तरुण माथुर यांची जागा घेतली आहे, ज्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला. ते यापूर्वी पॉलिसी बाजार फॉर बिझनेसचे नेतृत्व करत होते. प्रश्न 12. अलीकडेच कोणता देश 2028 मध्ये होणाऱ्या हवामान बदल परिषदेच्या यजमानपदावरून मागे हटला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, भारत. स्पष्टीकरण: भारताने COP33 च्या यजमानपदाचा प्रस्ताव सर्वप्रथम 1 डिसेंबर 2023 रोजी दुबई येथे आयोजित COP28 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला होता. भारताने यशस्वीरित्या G20 शिखर परिषदेचे यजमानपद भूषवल्यानंतर ही घोषणा केली होती. मात्र आता भारताने 2028 मध्ये होणाऱ्या हवामान बदल परिषदेच्या COP33 यजमानपदावरून मागे हटण्याचा निर्णय घेतला आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. मेनका गुरुस्वामी भारताच्या पहिल्या LGBTQ राज्यसभा सदस्या बनल्या. भारत जगातील तिसरा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार बनला आहे. डोपिंगमुळे निलंबित झालेल्या ट्रॅक अँड फील्ड ॲथलीट्सच्या जागतिक यादीत भारत अव्वल स्थानी राहिला आहे. जगातील पहिली डिजिटल जनगणना भारतात सुरू करण्यात आली आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या मार्गाने भारतात येणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाने ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा सुरू केले आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न: अलीकडेच आवलियांग मोन्यू नावाचा वसंत उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे? याचे योग्य उत्तर आहे नागालँड. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. भारत आणि इजिप्त दरम्यान संयुक्त विशेष दल सराव सायक्लोनची चौथी आवृत्ती आयोजित केली जाईल. बांगलादेशने सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद पटकावले. पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कर्नाटक राज्य अव्वल स्थानी राहिले. तेलंगणा सरकारने कर्करोग हा अधिसूचित करण्यायोग्य आजार म्हणून घोषित केला आहे. महाराष्ट्र सरकारने माझे गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान सुरू केले. मायक्रोसॉफ्टने भारतातील पहिले AI कौशल्य केंद्र चंदीगड विद्यापीठात सुरू केले. आर्थिक वर्ष 2026 मध्ये मालवाहतुकीच्या बाबतीत दीनदयाल बंदराला प्रथम स्थान मिळाले. मॅट ब्रिटिन यांची BBCचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. SBI जनरल इन्शुरन्सचे ब्रँड अँबेसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली. सर्वात स्वच्छ पाण्याच्या बाबतीत स्वित्झर्लंड अव्वल स्थानी राहिले. आता तुमच्यासाठी प्रश्न: अलीकडेच टोलाम यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.